या सखोल चर्चेत सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला उद्देश एका अत्यंत तांत्रिक पण तितक्याच रंजक विषयाची उकल करणे आहे. आजचे आपले स्रोत साहित्य आहे हॉरिझॉन्टल ब्रिजमेंट टेक्निक फॉर सिंगल क्रिस्टल ग्रोथ. हो, आणि हा विषय खूपच रंजक आहे. नक्कीच. कसं आहे, आपण सध्या तंत्रज्ञानाच्या जगात राहतो. आपले स्मार्टफोन असू देत, लॅपटॉप किंवा अगदी अत्याधुनिक गाड्या, या सगळ्या गोष्टी सिलिकॉन चिप्सवर चालतात. अगदी बरोबर. सिलिकॉन शिवाय आपण आजच्या जगाची कल्पनाच करू शकत नाही. हो, आणि सिलिकॉन हा शब्द सतत कानावर पडत असतो. पण ह्या वितळलेल्या अतिशय गरम सिलिकॉनपासून एक परिपूर्ण सिंगल क्रिस्टल कसा तयार होतो, हा प्रश्न पडणं साहजिक आहे. आणि तीच तर खरी मेघ आहे. बरोबर. अस्ताव्यस्त पडलेल्या सिलिकॉनच्या अणूंना एका शिस्तीत आणून त्यापासून मायक्रोचिपचा पाया कसा रचना जातो, हाच आजच्या आपल्या या चर्चेचा मुख्य गाभा आहे. ठीक आहे, आपण हे थोडं सोपं करून समजून घेऊया. विचार करा की सिलिकॉनपासून वेफर कसा बनतो. इथे सर्वात रंजक गोष्ट ही आहे की ही पद्धत जरी उद्योगांमध्ये आजकाल थोडी जुनी किंवा कमी वापरली जाणारी मानली जात असली, तरी क्रिस्टल वाढीचे मूळ विज्ञान समजण्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे. हो, म्हणजे कोणत्याही अत्याधुनिक इमारतीचा पाया जसा जमिनीत असतो, तसेच आजच्या प्रगत तंत्रज्ञानाचं मूळ या अशा सुरुवातीच्या पद्धतींमध्ये दडलेले आहे. अगदी तसंच. अणूंची रचना आणि तापमान नियंत्रणाचे भौतिक शास्त्र समजण्यासाठी या पद्धतीचा अभ्यास आजही आवश्यक ठरतो. म्हणूनच रोजच्या वापरातील गॅजेटच्या निर्मितीची सुरुवात कुठून होते हे जाणून घेण्याची उत्सुकता असणाऱ्यांसाठी आजची ही चर्चा बऱ्याच नवीन गोष्टी उलगडणारी ठरेल. नक्कीच. मला वाटतं आपण या प्रक्रियेच्या रचनेपासून सुरुवात करायला हवी. हो, करूया ना. पहिल्यांदा जेव्हा या तांत्रिक प्रक्रियेबद्दल वाचायला मिळते, तेव्हा डोळ्यांसमोर एखादी भली मोठी आणि अत्यंत गुंतागुंतीची प्रयोगशाळा उभी राहते. पण प्रत्यक्षात तसं नाहीये. तेच. प्रत्यक्षात या पद्धतीची मूळ उपकरणे आणि रचना आश्चर्यकारकपणे साधी आहेत. यामध्ये मुख्यत्वे एक लांब नळी किंवा ट्यूब वापरली जाते, ज्याला तांत्रिक भाषेत बोट किंवा क्रुसिबल असे म्हणतात. हो, आणि या क्रुसिबलच्या निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य अत्यंत विशिष्ट असते. ती कोणत्याही साध्या धातूची किंवा काचेची नळी नसते. त्यासाठी प्रामुख्याने कॉर्ड्स किंवा ग्रॅफाइटचा वापर केला जातो. अच्छा, म्हणजे साधी काच चालत नाही तर? अजिबात नाही. यामागचे मुख्य कारण म्हणजे प्रक्रियेदरम्यान निर्माण होणारे प्रचंड तापमान. साधे धातू या तापमानाला स्वतःच वितळून जातील किंवा सिलिकॉनसोबत त्यांची रासायनिक प्रक्रिया सुरू होईल. म्हणजे सगळा गोंधळच उडेल. अगदी. म्हणूनच क्वार्ट्ज आणि ग्रॅफाइट वापरतात. कारण हे दोन्ही पदार्थ अतिउच्च तापमान सहन करू शकतात आणि आतमध्ये असलेल्या वितळलेल्या सिलिकॉनसोबत ते सहजासहजी कोणतीही रासायनिक अभिक्रिया करत नाहीत. समजलं. आता या पद्धतीच्या नावातच हॉरिझॉन्टल म्हणजेच आडवी मांडणी असा उल्लेख आहे. याचा अर्थ ही जी कॉर्ड्सची ट्यूब असते ती भट्टीत उभी न ठेवता पूर्णपणे आडवी ठेवली जाते. हो, ही पूर्णपणे आडवी मांडणी असते आणि हे खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे या पद्धतीचं. आणि या आडव्या ट्यूबमध्ये अतिशय शुद्ध स्वरूपाचे घनरूप सिलिकॉन भरले जाते. त्यानंतर भट्टीच्या गरम भागात, ज्याला हीटिंग झोन म्हणतात, तिथे ही ट्यूब ठेवून प्रत्यक्ष गरम करण्याची प्रक्रिया सुरू होते. बरोबर. आणि इथे तापमानाचा आकडा ऐकून कोणीही थक्क होईल. तिथे निर्माण केले जाणारे तापमान जवळजवळ 1420. बापरे! 1420 अंश सेल्सिअस. हो, 1420 अंश सेल्सिअस पेक्षाही जास्त असते. हे तापमान किती प्रचंड आहे याची कल्पना करणेही कठीण आहे. नागपूरच्या कडक उन्हाळ्याची आपण नेहमी चर्चा करतो, पण हे तापमान थेट ज्वालामुखीच्या लावारसाच्या आसपास जाणारे आहे. आणि या प्रचंड उष्णतेमुळे आतमध्ये ठेवलेले घनरूप सिलिकॉन पूर्णपणे वितळून त्याचे द्रवरूप सिलिकॉनमध्ये रूपांतर होते. म्हणजे त्या आडव्या ट्यूबमध्ये एक अत्यंत चमकदार, अतिगरम असा द्रव तयार झालेला असतो. अगदी बरोबर. भौतिकशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हे वितळलेलं सिलिकॉन म्हणजे एक अत्यंत गोंधळाची अवस्था असते. गोंधळाची अवस्था म्हणजे नक्की काय? म्हणजे बघा, ह्या तापमानाला सिलिकॉनची अणू पूर्णपणे मुक्त असतात आणि ते प्रचंड वेगाने इकडे तिकडे फिरत असतात. त्यांच्यात कोणतीही शिस्त किंवा रचना नसते. अच्छा, पण आधुनिक मायक्रोचिप तयार करण्यासाठी असा अस्तव्यस्तपणा अजिबात चालत नाही ना? नाहीच चालत. तिथे एका परिपूर्ण सिंगल क्रिस्टलची गरज असते, जिथे अब्जावधी अणू एका विशिष्ट अचूक रचनेत आणि अत्यंत शिस्तीत एकमेकांशी जोडलेले असतील. म्हणूनच या वितळलेल्या द्रवाला एका विशिष्ट पद्धतीने थंड करणं हा या प्रक्रियेचा खऱ्या अर्थाने सर्वात कळीचा टप्पा ठरतो. नुसतं गरम करून वितळवणं हे फक्त सुरुवातीचं काम झालं. अगदी खरंय.
खरी वैज्ञानिक कला तर ते थंड करण्यात आणि त्या गोंधळलेल्या अणूंना शिस्त लावण्यात आहे. इथेच दिशात्मक घनीकरणाची किमया सुरू होते, ज्याला डिरेक्शनल सॉलिडिफिकेशन म्हणतात. हो, आणि या प्रक्रियेत अणूंना दिशा दाखवण्यासाठी एक अत्यंत महत्वाचा घटक वापरला जातो, ज्याला सीड क्रिस्टल असे संबोधले जाते. हा, सीड क्रिस्टल म्हणजे सिलिकॉनचाच एक छोटा पण अंतर्गत रचना अगदी परिपूर्ण असलेला तुकडा असतो, बरोबर ना? हो, अगदी बरोबर. हा तुकडा त्या आडव्या ट्यूबच्या एका टोकाला अत्यंत काळजीपूर्वक ठेवला जातो. याचे मुख्य काम वितळलेल्या सिलिकॉनला एक दिशा आणि आराखडा देणे हे असते. म्हणजे एका मार्गदर्शकासारखं काम करतो हा. नक्कीच. जेव्हा तो अतिगरम द्रव या सीड क्रिस्टलच्या संपर्कात येतो आणि आपण तापमान हळूहळू कमी करू लागतो, तेव्हा द्रवातील अणू त्या सीड क्रिस्टलच्या रचनेची हुबेहूब नक्कल करू लागतात. हे समजण्यासाठी एका साच्याचं उदाहरण घेता येईल. जसे आपण बर्फाच्या ट्रेमध्ये पाणी ओततो आणि त्याला तो आकार मिळतो. हां, छान उदाहरण आहे. पण इथे फक्त बाह्य आकार बदलत नाही, तर अणूंची अंतर्गत रचनाही त्या सीड क्रिस्टलच्या साच्यानुसार स्वतःला घडवत जाते. अच्छा, म्हणजे आतूनही तीच रचना तयार होते. हो, हे अंतर्गत रचनेचे अनुकरणच संपूर्ण प्रक्रियेचा गाभा आहे. जेव्हा थंड करण्याची मुख्य प्रक्रिया सुरू होते, तेव्हा ती ट्यूब एकाच जागी ठेवून भट्टी पूर्णपणे बंद केली जात नाही. जर तसे केले तर सर्व बाजूंचं तापमान एकाच वेळी कमी होईल ना? अगदी बरोबर. आणि तसं चालणार नाही. त्याऐवजी ही आडवी ट्यूब अत्यंत संथ गतीने भट्टीच्या गरम भागातून थंड भागाकडे सरकवली जाते. म्हणजे ती ट्यूब हळूहळू बाहेर काढली जाते. हो, किंवा काही आधुनिक भट्ट्यांमध्ये ट्यूब न हलवता भट्टीचा तापमान ग्रेडियंट बदलला जातो. यामुळे ट्यूबचा फक्त एक छोटा भाग आधी थंड होतो आणि उर्वरित भाग गरम राहतो. या संथ हालचालीमुळे सुरुवातीला फक्त सीड क्रिस्टल जवळचा भाग थंड व्हायला लागतो. तिथले मुक्तपणे फिरणारे सिलिकॉनचे अणू शांत होतात आणि सीडच्या रचनेत स्वतःला बांधून घेतात. आणि मग जसजशी ट्यूब पुढे सरकते तसतसा पुढचा भाग हळूहळू थंड होत जातो. एकाच दिशेने एका रांगेत ही वाढ होत जाते. यालाच दिशात्मक घनीकरण असे म्हणतात. घनीकरण एकाच रेषेत एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे होते. हे यामागचं मुख्य तत्व आहे. हो, जर सर्व बाजूंनी एकदम थंड केले असते तर ठिकठिकाणी वेगवेगळे क्रिस्टल्स तयार व्हायला सुरुवात झाली असते. आणि मग ते एकमेकांवर आदळले असते. नक्कीच. अनेक छोटे छोटे क्रिस्टल्स वेगवेगळ्या कोनातून वाढून एकमेकांवर आदळले असते. याला पॉलीक्रिस्टलाइन रचना म्हणतात, जी प्रगत मायक्रोचिप्ससाठी पूर्णपणे निरुपयोगी असते. आपल्याला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सलग असलेली अखंड रचना हवी असते, जी या दिशात्मक पद्धतीमुळे साध्य होते. बरोबर. आणि या संपूर्ण प्रक्रियेच्या शेवटी जेव्हा ती भली मोठी नळी पूर्णपणे थंड होऊन बाहेर काढली जाते, तेव्हा त्यातून एक लांब, चकचकीत सिंगल क्रिस्टल सिलिकॉन इनगॉट बाहेर येतो. हा इनगॉट म्हणजे सिलिकॉनचा एक मोठा घनरूप ओंडकाच असतो. हो. नंतर कारखान्यांमध्ये या ओंडक्याला अतिशय धारदार आणि अचूक करवतीने कापून त्याचे अगदी पातळ वेफर्स बनवले जातात. याच वेफर्सवर पुढे गुंतागुंतीच्या मायक्रोचिप्स कोहल्या जातात. आडव्या नळीत वितळलेले सिलिकॉन ठेवून एक बाजूपासून हळूहळू थंड करत क्रिस्टल वाढवणे हे या होरिझॉन्टल ब्रिजमन पद्धतीचे मुख्य सूत्र आहे. ऐकायला हा एक अत्यंत सोपा आणि सरळ मार्ग वाटतो, पण जेव्हा आपण या क्षेत्रातील इतर प्रगत पद्धतींशी याची तुलना करतो तेव्हा यातील त्रुटी स्पष्ट होऊ लागतात. विशेषतः चोक्राल्स्की पद्धतीशी तुलना केली तर ना? हो. स्रोत साहित्यामध्ये या दोन्ही पद्धतींची जी तुलना दिली आहे ती व्यावसायिक उत्पादनाचे गणित समजण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आजकाल संपूर्ण सेमीकंडक्टर उद्योगावर चोक्राल्स्की पद्धतीचे वर्चस्व आहे. या दोन्हीतील सर्वात मूलभूत फरक दिशा आणि गुरुत्वाकर्षणाचा वापर यामध्ये आहे. चोक्राल्स्की पद्धत उद्योगांमध्ये राज करत आहे, तर मग ब्रिजमन पद्धत मागे का पडली? हा प्रश्न पडणं साहजिक आहे. त्याचे कारण म्हणजे चोक्राल्स्कीमध्ये आडव्या मांडणीऐवजी पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन वापरला जातो. तिथे वितळलेले सिलिकॉन एका उभ्या क्रुसिबलमध्ये असते. म्हणजे आडव्या नळीऐवजी उभं भांड. हो. सीड क्रिस्टल एका दांड्याला लावून वरून खाली त्या द्रवात हलकेच बुडवला जातो आणि मग तो दांडा अत्यंत संथ गतीने गोल फिरवत वरच्या दिशेने खेचला जातो. अच्छा, याला व्हर्टिकल ग्रोथ किंवा उभी वाढ म्हणतात. अगदी बरोबर. पृष्ठभागावरील ताण किंवा सरफेस टेन्शनमुळे द्रवरूप सिलिकॉन त्या सीड क्रिस्टलला चिकटून वर खेचले जाते आणि हवेतच थंड होऊन क्रिस्टलचा आकार घेते.
हे ऐकताना एखादा पेन शाईच्या बाटलीत बुडवून हळूहळू वर काढताना शाई जशी पेनाला चिकटून वर येते तशाच काहीशा प्रक्रियेची कल्पना करता येईल. छान उदाहरण आहे. फक्त इथे ती शाई वर येताना हवेत गोठून एक परिपूर्ण क्रिस्टल बनत असते. आणि या उभ्या खेचण्याच्या प्रक्रियेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तयार होणारा क्रिस्टल भांड्याच्या भिंतींना कधीच स्पर्श करत नाही. हाच तो सर्वात मोठा आणि निर्णायक फरक आहे. ब्रिजमन पद्धतीमध्ये संपूर्ण वेळ क्रिस्टल थंड होताना आडव्या क्रुसिबलच्या पृष्ठभागावर घासत असतो किंवा त्याच्या थेट संपर्कात असतो. एक स्तरावर ज्या मोठ्या आकाराच्या म्हणजे साधारण 12 इंचांच्या किंवा 300 मिलीमीटरच्या सिलिकॉन वेफर्सची मागणी असते त्या तयार करण्यासाठी चोक्राल्स्की पद्धतच वापरली जाते. म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी ती अतिशय कार्यक्षम आहे. मग साहजिकच असा विचार येऊ शकतो की जर व्यावसायिक उत्पादनात हॉरिझॉन्टल ब्रिजमन पद्धत एवढी मागे पडली आहे तर तिचा अभ्यास का करावा? ती पूर्णपणे निरुपयोगी झाली आहे का? नाही, तसं नाहीये. याचं उत्तर शोधण्यासाठी या पद्धतीच्या फायदे आणि तोट्यांवर सविस्तर चर्चा करणं आवश्यक आहे. आपण सुरुवातीला फायद्यांकडे पाहूया. हो, मला वाटतं याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याची साधी रचना असावी. अगदी बरोबर. या पद्धतीचा सर्वात मोठा आणि महत्वाचा फायदा म्हणजे तिची अत्यंत साधी रचना. कारण चोक्राल्स्की पद्धतीमध्ये वर ओढणारे दांडे, त्यांचे अचूक गोल फिरणे, हवेचा दाब नियंत्रित करणे असे अत्यंत गुंतागुंतीचे आणि महागडे यांत्रिक भाग असतात. हो, आणि ब्रिजमनमध्ये फक्त एक आडवी नळी आणि तापमान नियंत्रित करणारी भट्टी एवढीच मुख्य यंत्रणा असते. या साध्या रचनेमुळे उपकरणांचा आणि प्रक्रियेचा एकूण खर्च खूपच कमी असतो. हां, कमी खर्च प्रयोगशाळांसाठी खूप फायदेशीर ठरत असावा. ज्या विद्यापीठांना किंवा छोट्या संशोधन संस्थांना नवनवीन मिश्र धातू किंवा गॅलियम आर्सेनाइड सारख्या वेगळ्या प्रकारच्या क्रिस्टल्सवर प्रायोगिक तत्वावर काम करायचं असते. हो, कारण त्यांच्यासाठी करोडो रुपयांची यंत्रणा उभी करणे शक्य नसते. अशा वेळी कमी खर्चात अत्यंत चांगले प्राथमिक परिणाम देणारी ही एक उत्तम पद्धत ठरते. म्हणजे संशोधनाच्या प्राथमिक टप्प्यावर जेव्हा तुम्हाला फक्त संकल्पना सिद्ध करायची असते तेव्हा शुद्धतेपेक्षा प्रयोग कमी खर्चात पूर्ण होणे जास्त महत्त्वाचे असते. तिथे ब्रिजमन पद्धत उत्तम काम करते. पण जेव्हा आपण व्यावसायिक स्तरावर मायक्रोचिप्स बनवण्याचा विचार करतो तेव्हा या पद्धतीच्या मर्यादा अत्यंत गंभीर रूप धारण करतात. हो, स्रोत साहित्यात नमूद केलेले तोटे या पद्धतीला मास प्रोडक्शनपासून दूर ठेवतात. मला वाटतं यातील सर्वात मोठी आणि पहिली अडचण म्हणजे अशुद्धता किंवा कंटामिनेशन. हो, अशुद्धता हा शब्द सेमीकंडक्टरच्या जगात अत्यंत धोक्याचा मानला जातो. मगाशी आपण चर्चा केली की सिलिकॉन क्वार्ट्सच्या क्रुसिबलमध्ये 1420 अंश सेल्सिअस तापमानाला वितळवले जाते. आणि या तापमानाला सिलिकॉन त्या क्रुसिबलच्या भिंतींच्या थेट संपर्कात असते. आणि तिथेच खरी समस्या निर्माण होते. जरी क्वार्ट्स उच्च तापमान सहन करू शकत असले तरी 1420 अंश सेल्सिअस सारख्या प्रखर तापमानाला ते पूर्णपणे स्थिर राहू शकत नाही. म्हणजे ते वितळायला लागतं का? तसं नाही, पण क्वाड म्हणजे सिलिकॉन डायऑक्साईड. या प्रचंड उष्णतेमुळे क्रुसिबलच्या भिंतींमधून ऑक्सिजनचे काही अणू सुटे होतात आणि ते वितळलेल्या सिलिकॉनमध्ये मिसळू लागतात. बापरे, एक प्रकारे ज्या भांड्यात आपण सिलिकॉन वितळवत आहोत त्या भांड्याचाच अंश त्यात विरघळू लागतो. अगदी तेच. आणि यामुळे तयार होणाऱ्या क्रिस्टलची मूळ रासायनिक शुद्धता कमी होते. प्रगत इलेक्ट्रॉनिक सर्किट्समध्ये अशी अशुद्धता चिपचे कार्य पूर्णपणे बिघडवू शकते. म्हणूनच भांड्याला स्पर्श न होता क्रिस्टल बनवण्याची चोक्राल्स्की पद्धत वरचढ ठरते. ब्रिजमन पद्धतीचा दुसरा सर्वात मोठा तोटा म्हणजे दोष किंवा डिफेक्ट्स. हो, स्रोत साहित्यामध्ये डिस्लोकेशन्स आणि ग्रेन बाउंड्रीज या दोन अत्यंत तांत्रिक शब्दांचा उल्लेख आहे. हे दोष नक्की कसे निर्माण होतात आणि त्यांचा परिणाम काय होतो हे समजून घेणं खूप रंजक आहे. क्रिस्टल म्हणजे अणूंची एक परिपूर्ण गणितीय रचना. पण जेव्हा सिलिकॉन आडव्या भांड्यात थंड होत असते तेव्हा काही समस्या उद्भवतात. म्हणजे भांड्याच्या पृष्ठभागाशी होणाऱ्या घर्षणामुळे. हो, घर्षणामुळे किंवा तापमानात अत्यंत किंचितसा जरी वेडेवाकडा बदल झाला तरी अणूंच्या रांगेत चूक होऊ शकते. म्हणजे एखादा अणू आपल्या ठरलेल्या जागेवर न बसता थोडा बाजूला जाऊन बसतो. अगदी. आणि या एका चुकीमुळे पुढच्या सर्व अणूंची रांग थोडीशी विस्कळीत होते. यालाच तांत्रिक भाषेत डिस्लोकेशन म्हणतात. हे एखाद्या संचालनासारखे आहे. एका रांगेत चालणाऱ्या सैनिकांपैकी एकाने अचानक वेगळी दिशा पकडली किंवा चुकून एक पाऊल चुकीचे टाकले तर मागच्या सगळ्या रांगेची शिस्तच बिघडून जाते. अगदी समर्पक उदाहरण आहे.
आणि जेव्हा अशा चुकीच्या रांगा तयार होतात आणि क्रिस्टलचे दोन वेगवेगळे भाग एकमेकांना चुकीच्या कोनात जोडले जातात, तेव्हा तिथे ग्रेन बाउंड्री तयार होते. ही ग्रेन बाउंड्री म्हणजे दोन वेगवेगळ्या दिशांनी वाढणाऱ्या क्रिस्टल्समधली सीमारेषा असते. हो, आणि सेमीकंडक्टरमध्ये या ग्रेन बाउंड्रीज अत्यंत घातक असतात. जेव्हा चिपमधून इलेक्ट्रॉनचा प्रवाह वाहतो, तेव्हा या बाउंड्रीज त्यांच्यासाठी एका भिंतीसारख्या काम करतात. म्हणजे तिथे इलेक्ट्रॉन आदळतात, त्यांची गती कमी होते आणि अतिरिक्त उष्णता निर्माण होते. यामुळे मायक्रोचिपची कार्यक्षमता प्रचंड घसरते. अत्यंत मोठ्या व्यासाचे इनगॉट्स बनवणे जवळजवळ अशक्य असते. कारण भांडे जितके मोठे होत जाते, तितके त्याचे तापमान सर्व बाजूंनी एकसमान ठेवणे कठीण होऊन बसते. आणि तापमानाचे हेच नियंत्रण, ज्याला कूलिंग कंट्रोल म्हणतात, तो आणखी एक मोठा तोटा आहे. सिलिकॉन गरम करून वितळवणे तुलनेने सोपे आहे, पण त्याला योग्य आणि संथ वेगाने थंड करणे अत्यंत जिकिरीचे असते. जर तापमानात थोडी जरी चूक झाली किंवा एखादा भाग अपेक्षेपेक्षा थोडा जलद थंड झाला तर तिथे थर्मल स्ट्रेस निर्माण होतो. आतल्या आत निर्माण होणाऱ्या या ताणामुळे संपूर्ण क्रिस्टलला तडे जाऊ शकतात. आणि जर असा तळा गेला तर संपूर्ण मेहनत वाया जाते. शिवाय ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने चालणारी असल्यामुळे याला खूप वेळ लागतो. एका चांगल्या दर्जाचा आणि मोठा क्रिस्टल वाढवण्यासाठी काही आठवडेही लागू शकतात. ही अत्यंत संथ गतीने चालणारी प्रक्रिया आहे. उद्योगाच्या जगात वेळ हाच पैसा असतो. जेवढा जास्त वेळ लागेल तेवढा उत्पादनाचा खर्च वाढत जातो. आणि मध्येच जर क्रिस्टलला तडा गेला तर कित्येक आठवड्यांचं काम एका क्षणात शून्य होते. अगदी बरोबर. अशुद्धता, दोष, आकाराची मर्यादा, तापमानाचे कठीण नियंत्रण आणि लागणारा प्रचंड वेळ, या सर्व गंभीर मर्यादांमुळे सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये चोक्राल्स्की पद्धतीच्या तुलनेत हॉरिझॉन्टल ब्रिजमन पद्धत खूप कमी कार्यक्षम मानली जाते. म्हणूनच तिचा व्यावसायिक वापर आता खूपच मर्यादित झाला आहे. पण या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की 1420 अंश सेल्सिअसच्या धगधगत्या तापमानापासून एका साध्या आडव्या नळीत ठेवलेल्या वितळलेल्या द्रवाचे एका विशिष्ट दिशेने थंड होऊन एका सिंगल क्रिस्टल इनगॉटमध्ये होणारे रूपांतर हे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे एक विलक्षण उदाहरण आहे. हो, जुन्या किंवा कमी वापरल्या जाणाऱ्या पद्धतींमधूनच विज्ञानाची मूलभूत प्रगती होत असते. क्रुसिबलच्या संपर्कामुळे येणारी अशुद्धता हा जो मुख्य अडथळा होता, त्यानेच शास्त्रज्ञांना चोक्राल्स्कीसारख्या प्रगत पद्धती शोधण्यास प्रवृत्त केले. नक्कीच, विज्ञान नेहमीच आधीच्या चुकांमधून शिकून पुढचं पाऊल टाकते. याच प्रगतीच्या विचारधारेतून चर्चेच्या शेवटी एक अत्यंत रंजक आणि भविष्यातील तंत्रज्ञानाकडे बघायला लावणारा प्रश्न उपस्थित होतो. कोणता प्रश्न? आपण पाहिले की क्रुसिबलच्या किंवा भांड्याच्या भिंतींना स्पर्श झाल्यामुळे क्रिस्टलमध्ये अशुद्धता येते आणि घर्षणामुळे दोष निर्माण होतात. मग भविष्यातील तंत्रज्ञान असे असू शकेल का जिथे आपल्याला कोणत्याही भौतिक भांड्याची गरजच पडणार नाही? वा, हा विचार मटेरियल सायन्सच्या भविष्यातील संशोधनासाठी एक मोठे आणि खुले क्षेत्र निर्माण करतो. भांड्याशिवाय कोणताही पदार्थ वितळवणे हे अत्यंत आव्हानात्मक आहे. पण ध्वनिलहरींचा वापर करून, ज्याला अकोस्टिक लेव्हिटेशन म्हणतात, किंवा अत्यंत शक्तिशाली चुंबकीय क्षेत्राचा वापर करून वितळलेल्या सिलिकॉनला हवेतच तरंगत ठेवता आले तर? ही खूपच प्रगत संकल्पना आहे. किंवा त्याहूनही पुढे जाऊन पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाचा अडथळा दूर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर म्हणजेच झिरो ग्रॅव्हिटी वातावरणात हे क्रिस्टल्स वाढवण्याचा प्रयत्न केला तर? हा तर खूपच मोठा विचार आहे. कोणत्याही भांड्याशिवाय कोणताही भौतिक स्पर्श न होता जर आपण क्रिस्टल वाढवू शकलो तर आपल्याला 100% शुद्ध आणि कोणताही दोष नसलेला परिपूर्ण क्रिस्टल मिळू शकेल. हे कदाचित आज एखाद्या विज्ञान कथेसारखे वाटेल, पण विज्ञानाची पुढची झेप नक्कीच अशीच कुठेतरी असू शकते. हो, अशा प्रकारच्या प्रयोगांवर जगभरात प्राथमिक संशोधन सुरू देखील झाले आहे. गुरुत्वाकर्षणाचा अभाव आणि संपर्करहित पद्धती वापरल्यास क्रिस्टलच्या गुणवत्तेत आमूलाग्र बदल घडून येऊ शकतो. आणि कदाचित याच विचारातून भविष्यातील सर्वात वेगवान आणि शक्तिशाली मायक्रोचिपचा जन्म होईल. नक्कीच, ही एक अत्यंत आशादायी गोष्ट आहे. या एका विचार करायला लावणाऱ्या कल्पनेसह आपण आजच्या या सखोल चर्चेची सांगता करूया. आज आपण एका गोंधळलेल्या अणूंच्या समूहापासून एका शिस्तबद्ध क्रिस्टलपर्यंतच्या प्रवासाची संपूर्ण सफर केली. हो, अशुद्धतेचे आवाहन आणि त्यावर मात करण्यासाठी मानवी बुद्धिमत्तेने शोधलेले मार्ग यावर आपण प्रकाश टाकला. अशी आशा आहे की आजची ही माहिती सर्वांसाठी नक्कीच उपयुक्त आणि रंजक ठरली असेल. अशाच एका नवीन आणि कुतूहल वाढवणाऱ्या विषयासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत
नवीन गोष्टी शोधत राहा. आणि विज्ञान कसे काम करते याचा विचार करत रहा. धन्यवाद. धन्यवाद.